नगर व इतर जिल्ह्यातील पश्चिम वाहिनी नदीचे पाणी कोकणात वाहून जाते। या पाण्याचा काहीच उपयोग होत नाही। आता हेच पाणी गोदावरी तुटीच्या खोऱ्यात वळवले तर त्याचा फायदा होतो। गेल्या 5-6 वर्षांपासून हा प्रस्ताव मांडला जातोय, परंतु कधी महायुती तर कधी महाविकास आघाडीच्या सरकारमुळे हा प्रस्ताव पुन्हा गुंडाळला जातो। या प्रस्तावावर यापूर्वी चितळे आयोगासमोर साक्षीही झाल्या। पाणी कसे उचलून आणता येईल, त्याला किती खर्च येईल, अशा प्रश्नांची उत्तरे त्यावेळी शोधली गेली। अखेर जलसंपदा मंत्रालयाचे खाते विखेंकडे आल्यानंतर हा प्रश्न मार्गी लागल्याचे दिसत आहे। स्वतः मंत्री विखेंनी बुधवारी याबद्दल माहिती दिली। नगर जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी कोकणात वाहून जाणारे 85 टीएमसी पाणी अहिल्यानगर व संभाजीनगर जिल्ह्यात वळवले जाणार आहे। त्यातील निम्म्यापेक्षा जास्त पाण्याचा नगर जिल्ह्याला फायदा होणार आहे। हा सुमारे 90,000 कोटींचा प्रकल्प सरकारने हाती घेतल्याचे मंत्री विखेंनी सांगितले। हे झाले तर नगर जिल्ह्यातील दुष्काळ कायमचा हटणार आहे। मुळा व भंडारदरा या दोन्ही धरणात हे पाणी वळवले जाणार आहे। नेमका काय आहे हा प्रकल्प, मंत्री विखेंनी नेमकं काय सांगितलंय, हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस। मंत्री विखे बुधवारी राहाता तालुक्यातील दौऱ्यावर होते। दिवसभर त्यांनी राहाता तालुक्यातील विविध गावांना भेटी देत विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन केले। तालुक्यातील पुणतांबा येथील 9 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याला त्यांनी हजेरी लावली। याच कार्यक्रमात त्यांनी नगर जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी त्यांच्या डोक्यात असलेली योजना सांगितली। विखे म्हणाले की जलसंपदा विभाग आता नव्या योजनांवर काम करत आहे। मंत्री पदाचा नगर जिल्ह्याला फायदा व्हावा अशा योजनाही सुरू आहेत। कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याची योजना गेली कित्येक वर्षे नुसतीच रखडली। या योजनेबद्दल नुसतीच चर्चा झाली। आता आम्ही त्यावर काम करत आहोत। कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार आहे। नगर जिल्ह्यासह गोदावरी खोऱ्याचा संपूर्ण भाग त्यामुळे दुष्काळमुक्त होणार आहे। या प्रकल्पाला 90,000 कोटी रुपये लागणार आहेत। सरकारने या निधीचे नियोजन केले आहे। लवकरच हा निधी मिळून प्रत्यक्षात काम सुरू होईल। या प्रकल्पाचा काय फायदा होईल हेही विखेंनी सांगितले। ते म्हणाले, कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवले तर नगर जिल्हा दुष्काळमुक्त होईल। सुमारे 85 ते 90 टीएमसी जास्त पाणी या खोऱ्यातून मिळेल। या पाण्यापैकी 55 टीएमसी पाणी जायकवाडी धरणात जाईल। नगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणात यातील 15 ते 20 टीएमसी पाणी येईल। शिवाय राहुरी तालुक्यातील मुळा धरणालाही यातील 15 टीएमसी पाणी मिळेल। म्हणजेच नगर जिल्ह्याचा विचार केला तर तब्बल 35 ते 40 टीएमसी जास्त पाणी उपलब्ध होईल। यातून जिल्ह्यातील अनेक दुष्काळी भाग बागायती होतील। गोदावरी कालव्यांच्या कामासाठीच्या निधीबद्दलही विखेंनी याच कार्यक्रमात माहिती दिली। ते म्हणाले, गोदावरी कालव्याच्या 100 वर्षांच्या इतिहासात या कालव्यांची दुरावस्था झाली। आता या कालव्यांच्या नूतनीकरण व सक्षमीकरणाचे काम सरकारने हाती घेतले आहे। पहिल्यांदाच सरकारने या कालव्यांसाठी 400 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे। हे कामही लवकरच सुरू होईल। शिवाय शेतकऱ्यांना दिवसा 12 तास अखंडित वीज मिळावी यासाठी पुणतांब्यात 76 एकर जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प होत आहे। पुणतांबा, नपावाडी, रामपूरवाडी, पिंपळगाव या गावातील शेतकऱ्यांना लवकरच दिवसा 12 तास अखंड वीज मिळणार आहे। कोकणात वाहून जाणारे पाणी खरंच नगर जिल्ह्यात आले तर जिल्ह्याला नक्कीच दुष्काळमुक्त करता येणार आहे। शिवाय उन्हाळ्यात होणारी पाणी टंचाई भरून निघणार आहे। या पाण्याचा शेती व उद्योग क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे। मित्रांनो, या प्रकल्पामुळे नगर जिल्हा खरंच दुष्काळमुक्त होईल का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर। तोपर्यंत सप्रेम नमस्कार।